छत्रपति संभाजीनगर में रेड अलर्ट जारी किए जाने के बाद पूरी रात जोरदार बारिश हुई। कई घरों में पानी घुस गया। पैठण के जायकवाड़ी डैम से पानी छोड़ा गया है, जिसके चलते निचले स्तर के गांवों को सतर्क रहने का निर्देश दिया गया है। मौसम और कृषि विभाग के विशेषज्ञ देवांकर ने अगले 2 दिनों तक महाराष्ट्र और मराठवाड़ा में धुआंधार बारिश का अनुमान जताया है। यावेळेसच्या परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय। 2 वैशिष्ट्य आजच्या परिस्थितीची अशी आहेत की मान्सून गुजरात मधून जवळपास हटलेला आहे। मध्य प्रदेशच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यातून मान्सून हटलेला आहे। राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर आणि उत्तर भारतातला काही भाग, हिमाचल प्रदेशसह हरियाणाच्या कोपऱ्यासह मान्सून माघारी फिरलेला आहे। पण मान्सून माघारी फिरलाय आणि महाराष्ट्राच्या वेशीवर त्याचं आगमन होतंय। येत्या 2 ते 3 दिवसात मध्य प्रदेशमधून मान्सून हटण्याची प्रक्रिया गतिमान होईल आणि तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पण त्याच वेळेला अरबी सागरामध्ये तापमान आणि बंगालच्या उपसागरातील सागरी परिस्थिती आणि ओरिसाच्या किनारपट्टीवर प्रवेश करत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प भारतीय उपखंडाच्या दिशेने खिचून आणलं जात आहे आणि मान्सून उत्तरेतून माघारी हटत असल्यामुळे साहजिकच हे जे बाष्प आहे ते ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेटेड राहील हे उघड आहे। हे असल्यामुळं आज कालच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला रेड अलर्ट देण्यात आला होता आणि इथून पुढच्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। याचा अर्थ या भागामध्ये जास्त तीव्रतेने पाऊस पडतील अशी परिस्थिती दिसते आहे। आज सकाळपासून ढगांच्या ज्या हालचाली होत्या त्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये आणि पूर्व भागात नांदेडपासून ते सोलापूरपर्यंत जास्त कॉन्सन्ट्रेटेड होत्या। परंतु आता ढगांची इमेजरी पाहिल्यावर आपलं असं लक्षात येईल की पूर्व विदर्भाकडून उत्तर महाराष्ट्राकडेही पाऊस येण्याची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्रातला पाऊस लांबण्याची शक्यता आहे आणि कारण मागून सतत ढगांचा पुरवठा होतोय। ही परिस्थिती येते 1 ते 2 दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने पुन्हा जास्त तीव्रतेच्या पावसाचा सामना आपल्याला करावा लागेल असं वाटतं। परंतु आजच्या सिस्टीममध्ये अत्यंत तीव्र ढगाच्या हालचाली आणि अति उच्च इंटेन्सिटीचा पाऊस म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर ढगफुटी असं काही दिसत नाही, पण विस्तृत प्रमाणावर पाऊस आहे। आधीच जमीन संपृक्त असल्यामुळे, जमिनीत ओलावा भरपूर असल्यामुळे हे पडणारं पाणी पुन्हा नद्यांच्या प्रवाहामध्ये आणि शेतांमध्ये साचण्याची शक्यता आहे। याची तीव्रता कशी राहील आपण याविषयी चर्चा करत राहू। परंतु जास्त धोका जो आहे तो आज रात्रीनंतर उद्यापर्यंत आहे। जर मान्सून माघारीचा वेग असाच राहिला आणि येत्या काळात जर मान्सून महाराष्ट्राच्या उत्तर भागातून हटला तर हा धोका बऱ्याच प्रमाणावर कमी होऊ शकतो। पण येते 24 तास आपण त्याच्यावर लक्ष ठेवून राहू। आज आणि उद्या मात्र मोठ्या पावसाला तोंड देण्याची तयारी आपल्याला करावी लागणार आहे।